हनुमान जन्मोत्सवात कोर्टा गावाची अनोखी परंपरा. भंडाऱ्यातून सामूहिक विवाह सोहळा. 54 वर्षांची अखंड परंपरा समाजासाठी ठरते आदर्श. उमरखेड तालुक्यातील कोर्टा गावात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्यातून सामूहिक विवाहाची अनोखी परंपरा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. यंदा 11 जोडप्यांचा विधिपूर्वक विवाह पार पडला असून नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून कमी खर्चात सन्मानाने विवाह होण्यास मदत होते. सामूहिक विवाहामुळे समाजात एकोपा वाढत असून कोर्टा गावाची ही परंपरा आज आदर्श ठरत आहे. 1935 पासून आमचं विश्वनाथ देवस्थान जो जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी कोर्टात नव्हे तर कोर्टा परिसरातील सर्व गावांचा मिळून एक भोजनाचा कार्यक्रम हनुमान जयंतीनिमित्त पौर्णिमेला होत होता. त्या भंडारा या नावाने तो प्रसिद्ध होता. त्या ठिकाणी अनेक परिसरातील अनेक गावातील लोक एकत्र येऊन भोजन करायचे. त्या ठिकाणी प्रतिष्ठित मंडळींच्या असं लक्षात आलं की सर्वजण आपण एकत्र या ठिकाणी जेवण करत आहोत. यामध्ये जर गोरगरिबाचे लग्न झाले तर अतिशय चांगलं होईल ही संकल्पना मनाशी बाळगून 54वा भव्य आदिवासी सामुदायिक विवाह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आपण याचा पूर्व इतिहास पाहिला तर याची सुरुवात 1972 साली हनुमान जयंतीच्या दिवशी भंडाऱ्याच्या निमित्ताने काही सामुदायिक लग्न एकत्र लावून या सामुदायिक विवाहाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या सामुदायिक विवाहाचं महत्त्व आमच्या गावातील लोकांना कळलं आणि गोरगरिबांची लग्न या हनुमान जयंतीच्या दिवशी लोक लावू लागले आणि ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे. पासून अविरत 54 वर्षापासून आतापर्यंत चालू आहे. या विवाहामध्ये 6000 पेक्षा जास्त जोडप्यांचा आतापर्यंत विवाह संपन्न झालेला आहे. आणि ह्या विवाहाची सुरुवात आमचे आजोबा श्री उकणरावजी खरवटे गुरुजी यांच्या स्वतःच्या लग्नाने त्यांनी इथून सुरुवात केलेली आहे. आणि त्यांच्या या विवाह मेळाव्याला सोहळ्याला त्यांनी जसा हातभार लावला आतापर्यंत आणि तसाच आम्ही पण अविरत याच्यासमोर पण ही परंपरा चालू ठेवू असं मला वाटतं. ओके. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.